नमस्कार भैरसिकांनो, ब्रह्मांड नायक या स्वामींच्या कथेला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मनस्वी आभार. खूप श्रोत्यांच्या कमेंट्स आल्या की पुढील स्टोरी भीतीदायक करा, म्हणून आजची ही कथा. चेटकीन हा शब्द तुम्ही खूपदा ऐकला असेल, पण कशी असते ही चेटकीन? तर मग बघूया आजची कथा. जांभोरा, एक चेटकीन. आणि कथेचे लेखक आहेत गुंजन महाजन. चला रात्री भयानक करूया. ही कथा एक सत्य घटना आहे. मला माफ करा, जागेचे नाव आणि पात्रांची नावे मी बदललेली आहेत. हिमांशू एक उत्तम फोटोग्राफर होता. मेहनतीने त्याने स्वतःची फोटोग्राफी इंडस्ट्रीमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली होती. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन निसर्गाचे मनमोहक फोटो काढणे, ते विविध मॅगझिनमध्ये, सोशल मीडियावर अथवा कॉम्पिटिशनमध्ये देणे हे त्याचे काम होते. त्याला खूप सारे अवॉर्ड्स पण मिळाले आणि त्याच्या करिअरला कलाटणी देणारा क्षण देखील आला. फोनची रिंग वाजली. हॅलो, हिमांशू चौधरी का? समोरील व्यक्तीने विचारले. सर, आम्ही एक मॅगझिन सुरू केले आहे, त्यात तुम्ही फोटोग्राफी कराल का? ती व्यक्ती म्हणाली, ऑफकोर्स करेल, टेल मी द टॉपिक. हिमांशू उत्सुकतेने म्हणाला, विविध कीटक, इन्सेक्ट्स, सर्प यांचे छान फोटो आम्हाला पाठवा, तुम्हाला योग्य ते मानधन दिले जाईल. ती व्यक्ती म्हणाली, चालेल, मी लगेच काम चालू करतो, धन्यवाद. हिमांशूने फोन ठेवला. तो खूप आनंदात होता. गायत्री कुठे आहे तू? तो त्याच्या पत्नीला शोधत होता. काय झालं? गायत्री म्हणाली, अगं मला किती मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे, आपल्याला खूप फिरायला मिळणार आहे, फोटो द्यायचे का मॅगझिनला? तो हसत म्हणाला. दोघी खूप आनंदले आणि मग त्याने रात्रीच उद्या कशी सुरुवात करायची, फोटोज कुठे चांगले मिळतील, असे इन्सेक्ट जास्तीत जास्त कुठे असतात याचा सखोल अभ्यास केला आणि पूर्ण नियोजन बनवले. दुसऱ्या दिवशी दुपारी ते दोघं निघाले. तो एक उत्तम फोटोग्राफर होताच, पण त्याची पत्नी गायत्री ही उत्तम एडिटर होती आणि जोडीने ते काम करत. त्यांनी महिनाभर खूप ठिकाणी फोटोशूट केले, असंख्य फोटो क्लिक केले. आता त्यांचे काम पण संपण्यात आले होते. एक शेवटचे ठिकाण बाकी होते, जांभोरा गाव तसे मागासलेलेच होते, पण पर्यटनाच्या दृष्टीने गावात हळूहळू आधुनिक गोष्टी येऊ लागल्या. हॉटेल्स, शॉपिंग सेंटर्स, असं बरंच काही. गावाच्या बाजूलाच वळसा घालून नदी व्हायची. गावाच्या तिन्ही बाजूंनी घनदाट अरण्य होते. मोठमोठाले बरेच डोंगर होते. त्यामुळे या भागात जंगली प्राणी, कीटके यांचे प्रमाण पण जास्त होते. म्हणूनच हिमांशूने हे गाव आपल्या प्रोजेक्टच्या शेवटच्या टप्प्यासाठी निवडले होते. तो आणि गायत्री दुपारीच गावात पोहोचले. वर्दळ बिलकुल नव्हती. गावात एखादाच व्यक्ती जाताना दिसत असे. ऊन जाणवत होते. त्याने एक हॉटेल निवडला आणि चेक इन करण्यासाठी ते दोघे आत गेले. हॉटेलसुद्धा खूप रिकामे होते. एकही व्यक्ती तिथे नव्हता, रिसेप्शनिस्ट शिवाय. काही प्रॉब्लेम आहे का? कोणीच दिसत नाही तुमच्या हॉटेलमध्ये? हिमांशू आश्चर्याने म्हणाला. नाही सर, तसं काही नाही. आमचे हॉटेल खूप नावाजलेले आहे. काहीही इथं प्रॉब्लेम नाही. तुम्ही नेटवर आमची रेटिंग चेक करू शकतात. ते तुम्ही ऑफ सीझन आलात ना, म्हणून इथं वर्दळ कमी आहे, बाकी काही नाही. हॉटेलच्या मालकाने एका नोकरास हिमांशू आणि गायत्रीचा सामान न्यायला लावला आणि त्यांना त्यांची रूम पण दाखवायला लावली. एक वयस्कर व्यक्ती त्यांचा सामान घेऊन पुढे चालू लागला आणि हे दोघे त्याच्या मागोमाग. यांच्या सामानात शूटिंगचे साहित्य होते, कॅमेरा, स्टँड, लाईट्स. हे बघून तो म्हणाला, काय साहेब, शूटिंग करायला आला आहात वाटतं? हो, सध्या आमचा शेवटचा टप्पा आहे, काम उरकलं की जाऊ घरी. हिमांशू म्हणाला. अच्छा, माझं नाव किशाबा आहे. हा बघा तुमचा रूम. काही अडलं तर मला नक्की सांगा. हा घ्या माझा मोबाईल नंबर. असं बोलून किशाबा निघून गेला. खोली खरंच खूप प्रशस्त होती. ते दोघे इतके थकले होते की त्यांनी आधी आराम करायचे ठरवले. संध्याकाळी त्यांना जाग आली तेव्हा ते फ्रेश होऊन थोडं खाऊन आपल्या कामासाठी बाजूच्या डोंगरावर गेले. हिरवीगार गर्द झाडी. एव्हाना सूर्य केव्हाच कलला होता आणि रातकिड्यांचे आवाज चहूबाजूंनी येत होते. त्यांचाच वेध घेऊन ते दोघे रात्रीचे नाईट कॅमेराने फोटो काढत होते. बघता बघता ते खूप उंचावर आले, जिथे त्यांना एक मोडकी पडकी झोपडी दिसली. त्या डोंगरावर ही एकच झोपडी बघून त्यांना आश्चर्य वाटले. त्या झोपडीच्या चहूबाजूंनी मोठे मोठे कुंपण केले होते. हा विचित्र प्रकार बघून गायत्री म्हणाली, ऐक ना, आपण जाऊया आता खाली. उगाच अनोळखी जागेत जाण्यात काही अर्थ नाही. अगं तू वेडी आहेस का? आवाज ऐक, त्या झोपडीच्या आसपास किती किड्यांचा आवाज आहे. तिथे जाऊन 2-4 फोटो तर नक्की मिळतील. हिमांशू उत्सुकतेने म्हणाला.
असं बोलून हिमांशूने त्या कुंपणावरून उडी घेतली आणि झोपडीच्या आसपासचे फोटो तो घेऊ लागला. खिडकीतून लाल डोळ्यांची जोड भिरभिरत त्याच्यावर नजर ठेवून होती. नशीब त्याने दार उघडून आत पाहिले नाही. हिमांशूने जरी त्याला बघितले नसले तरी त्याने हिमांशूला बघितले होते. आपले काम आटपवून ते दोघेजण डोंगराखाली उतरले आणि मग त्यांनी मस्त फ्रेश होऊन जेवण केले. रात्री ते दोघेजण शेकोटी लावून निवांत बसले होते. तेवढ्यात किशाबा सायकलने त्यांना जाताना दिसला. साहेब, काही लागलं तर फोन करा मला, जरा घरी जाऊन येतो, तो म्हणाला. अहो किशाबा, थोडं थांबा की, थोडं बसा, आम्हाला या जागेबद्दल सांगा, बसा, हिमांशू जरा हसत म्हणाला. त्यांचा आग्रह किशाबाला मोडवला नाही. किशाबाने त्या हॉटेलचा इतिहास, त्या गावाबद्दलची थोडी माहिती असं बरंच काही सांगितलं. किशाबा, ते पलीकडल्या डोंगरावरती झोपडी दिसते, ती कशाची आहे? तिथं कोणी राहतं का? गायत्रीने विचारले तसा किशाबाच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. त्याला दरदरून घाम फुटला. त्याचा चेहरा पांढरा पडला. मॅडम, काही करा, तिकडं जाऊ नका. बाकी जंगलात इकडे तिकडं निर्धास्त फिरा, कसलीच भीती नाही, पण त्या डोंगरावर आणि विशेषतः त्या झोपडीजवळ मुळीच जाऊ नका, तो थरथरत्या आवाजात म्हणाला. अरे पण का? असं काय आहे तिथं? हिमांशू हसत म्हणाला. असू द्या ना साहेब, मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही मला हसणार. शेवटी तुम्ही शहरी लोक, त्यापेक्षा फक्त तिथं जाऊ नका इतकंच, किशाबा म्हणाला. अरे नाही, आम्ही हसणार नाही. एक काम कर, गोष्टीसारखे सांगून दे, तेवढंच आमचाही विरंगुळा होईल, हिमांशू हसत म्हणाला. ठीक आहे. किशाबाने एक दीर्घ श्वास घेतला आणि मग तो बोलू लागला. साहेब, आपल्या गावाचे नाव जांभोरा का आहे माहीत आहे का? इथं 40-50 वर्षांपूर्वी एक चेटकीन राहायची. तिथं त्याच त्या डोंगरावरच्या झोपडीत. ती तिचीच झोपडी आहे. आधी गाव तसं सुखी होतं, कसलीच चिंता नव्हती साहेब. पण हळूहळू गावातील तरुणी बेपत्ता होऊ लागल्या. या कृत्यामागे कोण असेल याचा गावकरी शोध घेत होते आणि तो शोध चालू असतानाच गावातीलच काही लोकांनी डोंगरावर जांभोरा चेटकिनीला बघितले. मोठमोठाले लाल भडक डोळे, सडका कुचका चेहरा, चेहऱ्यावरून मांस ओळगळत होते. तिचे नाक खूप मोठे आणि बाकदार होते. दात अनुकुचीदार आणि ओठांमधून बाहेर दिसत होते. तिचे एकूणच रूप इतके हिडीस होते की बघणारा नुसत्या तिच्या दर्शनानेच मरेल. ते लोक गावात पळतच आले आणि त्यांनी ही बातमी गावात पसरवली. गावातील तरुणी तिच्यामुळेच गायब होत आहेत आणि तिचा लवकरात लवकर बंदोबस्त करायला हवा असं ठरवलं गेलं. काही दिवस गेले आणि मग गावातील काही तगडे गडी, स्वतः सावकार आणि अन्य लोक जांभोरा चेटकिनीच्या शोधात निघाले. काही झालंच तर संरक्षणाचा उपाय म्हणून सोबत त्याने हत्यारं घेतली, काठ्या, कोयते, आणि मग ते निघाले. ते त्या डोंगराजवळील झोपडीपाशी पोचले आणि सावकार ओरडले, ए पापी कैदेशिनी चेटकिनी बाहेर ये. आतून काहीच आवाज आला नाही. प्रत्येकाच्या हृदयाची धडधड वाढली होती. सगळेजण आतुरतेने झोपडीच्या दाराकडे बघत होते. हळुवार दार उघडले गेले आणि आतून एक सुंदर युवती बाहेर आली. तिचा कमनीय बांधा होता. गुलाबाच्या पाकळीप्रमाणे ओठ, काळेभोर केस आणि मृगनयनी डोळे प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेत होते. तिच्या मादक शरीराकडे बघून प्रत्येकाचा तोल जात होता. कोण? काय हवं आहे? ती मंजूळ सुरात म्हणाली. कोण तुम्ही आणि इथं असं एकट्या डोंगरावर का राहतात? सावकार जरबेच्या आवाजात म्हणाले, मी जांभोरा आणि मला लोकांचा सहवास आवडत नाही म्हणून एकटी असते, ती म्हणाली. सावकारांच्या मनात तरीही शंकेची पाल वळवळतच होती. ठीक आहे, असं बोलून ते डोंगर उतरू लागले. सावकार, सावकार, बाळू म्हणाला. काय रे बाळ्या? सावकार नवलानं म्हणाले. सावकार, तीच मला चेटकीन वाटते. तुम्ही बघितलं नाही का? तिच्या पायाचा उजवा अंगठा नव्हता. बाळू भीत भीत म्हणाला. ठीक आहे, बघू पुढे काय होतं तर, पण तिच्यावर लक्ष असू द्या आणि हो, सावधानी म्हणून काठ्या कोयते सोबत ठेवत जा, सावकार म्हणाले. पुढे काही दिवस शांत गेले. कोणतीच युवती बेपत्ता झाली नाही. सावकारांनी आपले घर शेणाने सारवायला घेतले होते. गावातील सगळी घरं मातीचीच होती. 2 खोल्यांना सारवून झाल्यावर त्यांचे कुटुंब शेवटच्या खोलीत झोपले. रात्र झाली. मिट्ट काळोख पसरला.
अर्थातच गावात वीज तेव्हा नव्हतीच, म्हणून घरोघरी दिवे लावले जात अथवा घराबाहेर पेटत्या मशाली रात्रभर जळत असत. एक काळसर आकृती दबक्या पावलांनी डोंगरावरून खाली उतरली. हळूच ती सावकारांच्या घराजवळ गेली आणि खिडकीतून आत बघू लागली. आत सावकार, त्यांची नुकतेच वयात आलेली मुलगी आणि त्यांची पत्नी असे झोपले होते. रात्री पुढील खोल्या वाळल्या की शेवटची खोलीसुद्धा त्यांची बायको सारवणार होती. ती आकृती दबक्या पावलांनी आत शिरली. एखादी मांजर जशी चालते तशी ती पावलांचा काळी मात्रही आवाज न करता चालत होती. दिवस उजाडला. रश्मी मायवा, कुठे गेली माझी पोर? सावकारांची बायको धाय मोकलून रडू लागली. सावकार पण गोंधळले. संपूर्ण गाव जमला. सरपंच हे बघा, मी बोललो होतो ना. बाळू सारवलेल्या जमिनीवर काहीतरी दाखवत म्हणाला. सावकारांनी खाली नीट निरखून पाहिलं तर त्यांना दिसलं की ओल्या सारवलेल्या जमिनीवर पायाचे ठसे उमटले आहेत आणि अर्थात उजव्या पायाच्या अंगठ्याचे बोट उमटलेच नव्हते. जांभोरा, सावकार त्वेषानं म्हणाले. चला र, मिळेल ती हत्यार सोबत घ्या. आज रंगी हात सापडली ती. चला. सावकारांनी जवळच पडलेला कोयता उचलला आणि डोंगराच्या दिशेने पळतच सुटले. त्यांच्या मागोमाग गावकरी सुद्धा हातात हत्यारे घेऊन चेटकिनीच्या घराकडे धावू लागले. जांभोरा, दार उघड. आज तुला जित्ती सोडणार नाही मी. उघड दार. सावकार त्वेषानं म्हणाले. हळुवार दार उघडले गेले आणि आतून जांभोरा बाहेर आले. ती आता मागच्या वेळेपेक्षाही तरुणाईनं रसरसलेली दिसत होती. काय हवंय? ती तिच्या मादक आवाजात म्हणाली. हिला खाली ओढा र. सावकार ओरडले तसे 4-5 तगडे गडी पुढं गेले आणि त्यांनी तिला केसांनी धरूनच ताणून आणलं. तिने सुटण्याचा खूप प्रयत्न केला पण ती सुटू शकली नाही. पण या झटापटीत तिचे केस मात्र उखडले गेले. तिची टक्कल पळली. तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. साधे नाही, हिरवेगार रक्त. ती विचित्र आवाजात ओरडू लागली. हेल काढून रडू लागली. तिला जवळच्या झाडाला उलटे टांगले. मला असं तर माराल, पण मी एकेकाचा बदला घेईल. मी नेहमी या डोंगरावर वाट पाहिल. ती भसाड्या आवाजात म्हणाली. ती पुढे काही बोलणार तितक्यात तिला आग लावण्यात आली. तिच्या किंकाळ्यांनी संपूर्ण जंगल शहारले. त्यानंतर तिच्या झोपडीच्या चौफेर कुंपण बांधले आणि सहसा कोणीही तिकडे जात नाही. असं म्हणतात ती आजही तिथे वाट बघते. आणि हो, कधीतरी रात्री तिच्या किंकाळ्याही ऐकू येतात. किशाबा बोलायचा थांबला तसा हिमांशू हसायला लागला. काय तुम्ही गाववाले पण इतक्या सुंदर मुलीला जाळली काय राव? साहेब, मजाक वाटते तरी माझी काही हरकत नाही, पण त्या झोपडीजवळ बिलकुल फिरकू नका. बाकी जंगलात कुठेही फिरा, भिण्याचं काहीच कारण नाही. चला मग येतो मी, सकाळीच येतो आता, मस्त झोपा. असं बोलून किशाबा गेला. ओ गॉड, किती हॉरिएबल आहे हे, गायत्री थरथरत म्हणाली. गप ग, काही काय, आपण आताच तर जाऊन आलो तिथून. काही होतं का तिथं? हे गावकरी भाबडे असतात ग फार. बिचाऱ्या कोणत्या स्त्रीला उगीच मारलं यांनी. इनफ, चल झोपूया. उद्या घरी जायचं आहे ना, तो म्हणाला. तो आणि गायत्री हॉटेलमधील त्यांच्या खोलीत आले आणि लाईट्स ऑफ करून झोपी गेले. दिवसभरच्या थकव्यामुळे झोपसुद्धा लगेच आली. अचानक रात्री कसल्या तरी आवाजानं हिमांशूची झोप मोड झाली. कोणीतरी काहीतरी पुटपुटत होतं. आवाज खरजातला होता. 4, 5, 6, 7, 8, 9. गायत्री, एवढ्या रात्रीचं काय करते? सकाळी मोजते पैसे, झोप. असं म्हणून तो झोपी गेला. आवाज काही वेळ थांबला. खोलीत स्मशान शांतता पसरली आणि मग पुन्हा ते मोजणं चालू झालं. खूप वेळ गेला असेल. मध्यरात्रीनंतर केव्हा तरी हिमांशू पुन्हा त्या आवाजानं जागा झाला. पण आता ती मोजणी फार पुढं गेली होती. 5678, 5679, 5680, 5681. गायत्री, काय करते आहेस यार? लेट मी स्लीप, हिमांशू त्राग्यानं म्हणाला. सकाळी फार उशिरा हिमांशूला जाग आली. ती किशाबाच्या आवाजानं,
साहेब साहेब तुम्ही डोंगरावर गेला होतात का? का काय झालं? हिमांशू डोळे किलकिले करत म्हणाला. ते बघा तिकडे. किशबाने एका कोपऱ्याकडे बोट केले. हिमांशूने तिकडे बघितले. कोपऱ्यात त्याची पत्नी गायत्री अस्ताव्यस्त पडून होती. तो धावतच तिच्या जवळ गेला. तिच्या डोक्यावर एकही केस नव्हता. खूप रक्तस्राव झाला होता. त्याने तिच्या नाडीचे ठोके तपासले. काहीच हालचाल नाही. ती मरण पावली होती. साहेब, तिने मॅडमचे केस नेले. किशाबा थरथरत्या आवाजात म्हणाला. म्हणजे ती रात्री जे मोजत होती ते गायत्रीचे केस होते. तिने गपचूप गळा आवळून अथवा काहीतरी करून गायत्रीला संपवले आणि तिचा एक एक केस मुळासकट उखळून घेऊन गेली. बोललो होतो ना साहेब, तुम्ही तेव्हा हसले, पण ती तिथं खरंच आहे, किशाबा म्हणाला. पण ती ऐकायला हिमांशू जिवंत होताच कुठे? आपल्या पत्नीला अशा अवस्थेत बघून त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याने जागीच जीव सोडला. मित्रांनो, म्हणून म्हणतात की आपले मोठे आपल्याला काही सांगतात त्याच्यामागे काहीतरी कारण असते. आणि आणखी एक, अनोळख्या जागी जाताना जरा विचारपूस करून गेलेलेच बरे, नाही का?